17 एप्रिल शुक्रवार रोजी धोंडंबे तालुका चांदवड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व संविधान शिबिर राबविण्यात आलं। प्रथम उपविभागीय अधिकारी कैलास कडलक साहेब, तहसीलदार अनिल चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व अधिकारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। शिबिरामध्ये शालेय विद्यार्थी, डोमेसाईल, नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचे दाखले व शेतकरी नागरिकांना पोटखराबा विहितीत रूपांतर करून 7/12 उतारे वाटप करण्यात आले। तसेच दिव्यांग, निराधार, विधवा लाभार्थींना मंजुरी पत्रे वाटप करण्यात आली। तसेच कैलास कडलक व अनिल चव्हाण यांनी आपल्या भाषणातून नागरिकांना शासकीय मिळणाऱ्या योजनांसंदर्भात माहिती दिली आहे। कुठल्याही नागरिकास काही अडचण आल्यास आम्हाला येऊन भेटा, तात्काळ तुमच्या समस्यांचं निरसन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे। भूमी अभिलेख अधिकारी भागड साहेब यांनी हा भूमी अभिलेख संदर्भात योग्य माहिती दिली। जगताप साहेब यांनीही मार्गदर्शन केलं आहे। या शिबिरास निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार केदारे, संजय गांधी निराधार योजनेचे दिलीपण्णा मोरे, महिला व बालकल्याण विकास विभाग अधिकारी, पंचायत समिती धोंडांबे व चे सरपंच नंदकिशोर उशीर, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी VR शिंदे, ग्राम महसूल अधिकारी धोंडांबे, आनंद वडोणकर, गायत्री झोटिंग, रेश्मा रामटेके, किशोर थोरात, अभिजित गोसावी तसेच कोतवाल, रतन केदारे, बारकुनाना सोनोनी, शीतल जगताप यांनी प्रयत्न केले। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी गणेश खिराडकर, वडनेर, भैरव। परंतु त्यामध्ये असताना त्याच्या भविष्यामध्ये नसल्यामुळे बऱ्याच नागरिकांना त्याच्या अडचणी आणि जन्माची नोंद सापडत नाही आणि ती जन्माची नोंद न सापडल्यामुळे बऱ्याच निराधार जे पात्र आहे ते वंचित राहतात। प्रत्येक तहसीलदार साहेब असं, प्रांत साहेब असं त्यांना विनंती करेल की जे काही 1963च्या पूर्वी जन्माला आलेले त्यांचा जर जन्माचा दाखला नसताना तुम्हाला निराधार योजना घेता आली तर नक्कीच आपल्या माध्यमातून आपण प्रयत्न करायला अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि तुम्ही जे काही सर्व विभागांमार्फत धोरणे या ठिकाणी तुम्ही जी जागा निवडली त्याबद्दल मी धोरणे ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि धोरणे प्रत्येक गोष्टीच्या वतीने आपल्या मनापासून असं अभिनंदन करतो।